मकर रास, बास झाला आता संघर्ष. किती संघर्ष करायचा? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किती वाट बघायची? अशा मकर राशीच्या लोकांच्या भावना असणार यात शंकाच नाही. कारण की मकर राशीच्या लोकांची इतके दिवस चालू होती साडेसाती, अजूनही आहे, पण साडेसातीचा आता शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे. त्यामुळे लवकरच मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपेल आणि त्यांची सगळ्या त्रासातून सुटका होईल. पण त्याआधी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे जून 2024 या महिन्यातलं ग्रहमानसुद्धा मकर राशीच्या लोकांसाठी काही चांगल्या बातम्या घेऊन येणार आहे बरं का. कोणत्या आहेत त्या चांगल्या बातम्या? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतायत, पण त्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब मात्र केलेलं नाही. तेव्हा सबस्क्राईबचं लाल बटन नक्की दाबा. आता वळूया मकर राशीकडे. प्रचंड कष्ट, प्रचंड मेहनत करणारी रास म्हणजे मकर रास आहे. आणि त्यांच्या मेहनतीच्या प्रमाणात त्यांना यश मात्र उशिरा मिळतं. त्यासाठी त्यांना जरा वाट बघावी लागते, असा मकर राशीचा अनुभव आहे. पण मकर राशीची लोक जे काही मिळवतात ते स्वतःच्या हिमतीवर, कष्टावर मिळवतात. मकर राशीच्या स्वभावातलं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्यासाठी त्याग करणं. स्वतःच्या माणसांसाठी या व्यक्ती काहीही करायला तयार असतात. पण मित्रमैत्रिणी असू द्या, नातेवाईक असू द्या किंवा सहकारी असू द्या, या सगळ्यांसाठी मकर राशीची लोक जितकं करतात ना, तितकं यांच्यासाठी मात्र कुणीही काहीही करताना दिसत नाही. आणि मग मकर राशीच्या व्यक्तींना फार उदास व्हायला कधी होतं. पण उदास होण्याचं कारण नाही, कारण तुम्ही करत असलेलं कर्म हे तुमच्या पुण्यामध्ये नक्कीच वाढ करतं. तुमच्यासाठी कुणी काही केलं नाही तरी तुमच्या कर्माची नोंद विधात्याजवळ होत असते, हे लक्षात ठेवा. आता बोलूया मकर राशीसाठी जून महिना कसा असणार आहे. जून महिन्यात नक्कीच काही चांगल्या बातम्या मकर राशीच्या लोकांना मिळतील. खास करून व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय, पण उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. बरेच दिवस तुमचे जर पैसे कुठे अडकले असतील तर तेही या महिन्यात तुम्हाला परत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर तुमच्या तब्येतीतही सुधारणा करणारा हा महिना असेल. तुम्हाला थोडक्यात सगळ्या बाबतीमध्ये दिलासा मिळेल आणि भौतिक सुखसोयी वाढू शकतील. तुमचं स्वतःचं घर बांधण्याची इच्छा खूप दिवसांपासून आहे आणि तसे तुम्ही प्रयत्नही करताय, तर तुमच्या त्या कामाला या महिन्यात जोर येईल. तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमच्या आनंदाला पंख फुटतील अशा काही घटना जून महिन्यामध्ये घडू शकतात. त्यामध्ये उत्पन्न वाढ ही तर एक घटना आहेच, पण त्याचबरोबर तुमचे पाय जमिनीवर मात्र तुम्हाला ठेवायचे आहेत. कारण उत्पन्न जरी वाढलं तरी ते वाया घालून चालणार नाही. भविष्याची गरज ओळखून त्याप्रमाणे गुंतवणूक करणं गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी खास म्हणजे नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा महिना चांगला यश देईल. कौटुंबिकदृष्ट्या विचार करता काही मानसिक तणाव भाऊ बहिणींकडून तुम्हाला चिंतित करू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना मदत करा. त्यांच्याप्रती तुमचं जे कर्तव्य आहे ते पार पाडा. त्याचबरोबर तुमचा जोडीदारसुद्धा या महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य करताना दिसणार आहे. त्यामुळे विवाहित जातकांसाठी हा महिना अनुकूल आहे. महिन्याच्या मध्यात काही सरकारी गोष्टी मात्र तुमच्यासाठी डोकेदुखीचं प्रकरण बनू शकतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमचे सगळे पेपर्स आणि संबंधित कागदपत्र पूर्ण ठेवा. पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून कमी सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमच्यावर जरा अतिरिक्त कामाचा ताण असेल. अशा परिस्थितीत लक्ष पूर्ण करण्यासाठी किंवा इतर कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला स्वतःला खूप शांतपणे, थंड डोक्याने विचार करून काम करावं लागेल. मकर राशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाचा सल्ला दिला जातोय, तो म्हणजे आनंदी जीवन जगण्यासाठी तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून थोडा वेळ काढून कुटुंबातील सदस्यांबरोबर तो वेळ घालवा. कारण कुटुंबाबरोबर घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक शांती आणि आनंद देऊन जाईल. त्याचबरोबर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी योग आणि ध्यानधारणा तुम्ही करू शकता. एक फिटनेस रुटीन बनवा आणि ते रुटीन फॉलो करा. तुमच्या जीवनशैलीमध्ये हे चांगले बदल जर तुम्ही काही केलेत तर तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि मानसिक प्रसन्नतासुद्धा तुम्हाला मिळेल. आता मी मघाशी म्हटलं तसं साडेसाती चालू आहे, संपत आली आहे, पण चालू आहे. आणि त्यावर उपाय म्हणजे शनिवारी श्री शनी चालिसाचा पाठ नक्की करा. त्यामुळे तुम्हाला लाभ होईल.
साडेसातीमध्ये आणखीन कुठल्या प्रकारचे उपाय करायला हवेत या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये साडेसातीच्या काळामध्ये कुठल्या गोष्टी चुकूनही करू नये, कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या, आपलं वागणं कसं असावं, कशा प्रकारचे ज्योतिषशास्त्रीय उपाय करावे, हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल. बाकी जरी साडेसाती चालू असली तरी जून महिना मात्र तुमच्यासाठी आल्हाददायक असणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.